नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण कैरीची मस्त चटपटीत रेसिपी पाहणार आहोत। वर्षभर टिकणारा कैरीचा झटपट मोरंबा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर इथं मी कैरी घेतलेल्या आहेत। चांगल्या कैऱ्या मस्त घट्ट अशा घ्यायच्या आहेत, हिरव्यागार। तर त्याची साल काढून घेतलेली आहे। तर चांगल्या प्रकारे साल काढून घ्यायचं। चला, साल काढून झाल्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं मी खिसून घ्यायचं आहे। खिसणीच्या साहाय्याने तुम्ही जाड छिद्राच्या खिसणीने खिसून घ्यायचं, त्यामुळे मोरंबा केल्यावर सुद्धा दिसायला चांगला दिसतो। तर अशा पद्धतीने मी हे 2 आंबे खिसून घेते। तर आणि हा केस आहे तयार झालेला, तो मोजून घ्यायचा आहे आपल्याला। जेवढं केस आहे तेवढंच आपल्याला इथं गूळ किंवा साखर घ्यायची आहे। तर इथं 2 चमचे तूप टाकलेला आहे, त्यामध्ये 2 लवंगा, दालचिनी आणि 1 विलायची टाकलेला आहे। मोरंबामध्ये खूप चांगला ह्याचा टेस्ट लागतो। तर तुपामध्ये लगेच आपल्याला खिसलेला हा गूळ टाकून कैरी आणि गूळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर जेवढी आपली कैरीचे जे आपण किस करून घेतलेला होता, मोजून घ्यायचा। 1 वाटी जर किस असेल तर तेवढंच आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता। इथं मी थोडासा काळपट गूळ वापरलेला आहे। मोरंब्याला चांगला कलर येण्यासाठी तुम्ही साखर किंवा चांगला जो पिवळा गूळ असतो तो सुद्धा वापरू शकता। तर मी साखरेऐवजी गूळ वापरते। गूळ आपल्या शरीराच्या दृष्टीने सुद्धा चांगला असतो। तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे। छान याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे शिजलं गेल्यावरच आपला हा मोरंबा जास्त दिवस टिकतो। तर मी हे 2-3 मिनिटं छान असं शिजून घेते। तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा टाकू शकता। जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही अर्धा साखर किंवा 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता। तर 2-3 मिनिटं चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करून 5 मिनिटं मी हे शिजून घेतलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने आपला हा मोरंबा तयार झालेला आहे। मस्त असा कलर आलेला आहे। मी गूळ काळा वापरल्यामुळे थोडंसं अशा पद्धतीचा कलर आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे शिजून घेतलेला आहे। लहान मुलांना तर बाहेरचं जाम वगैरे देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही चपातीला सुद्धा लावून घरी तयार केलेला मोरंबा अगदी वर्षभर सुद्धा टिकून राहतो। फ्रीजमध्ये चांगल्या प्रकारे काचेच्या भरणीमध्ये हे मोरंबा भरून ठेवून द्यायचा। मुलं का मोठे सुद्धा आवडीने खातील, एवढी मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी किंवा हा मोरंबा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। असे झटपट व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। आणि मुलांना अशा पद्धतीचं तुम्ही जर मँगो जाम घरच्या घरी किंवा मँगोचा मुरब्बा अशा पद्धतीनं करून जर ठेवलं तर मुलं बाहेरचं खाणं सुद्धा टाळतील। इतकी मस्त अशी ही रेसिपी झटपट होते। एखादी चपाती घ्यायची, छान चपातीला अशा पद्धतीनं हे मुरब्बा लावून रोल करून जर मुलांना दिलं तर मुलं आवडीने खातील। त्यांना कळणार सुद्धा नाही की आंब्यापासून बनवलेला आहे। तरी अशी ही चटपटीत मस्त रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि माझे सगळे व्हिडिओ पाहत राहा। प्लीज मला सपोर्ट करत राहा, जेणेकरून अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी मला उत्साह मिळेल। तर अशा पद्धतीची मस्त झटपट रेसिपी घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।